आम्ही तर फील्डवर पण असतो, तुमच्यासारख्या एसी मध्ये चिल्ड होत नाही आम्ही एसीत बसून. अरे आम्ही सगळीकडे आहोत, फील्डवर आहोत. आणि म्हणाले काय काय म्हणाले, काय पोस्टर लावले, यांना कोण विचारतोय. अरे बाबा, जर आम्ही बाहेर फील्डवर नसतो तर भेटही झाली नसती. ऑनलाईन आणि ऑफलाईन काय रे मामा. स्नेहभोजन झालं, सगळं झालं. फक्त त्यांना मी एकच सांगितलं, आमच्या इकडचे काही माणसं तुमच्याकडे येतात लंडनला, सारखी येतात, सारख्या फेऱ्या मारतात, जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा. सदाचारानं ते अंबरडा फोडणार आहेत का शेतकरी. आपला शेतकऱ्यांना राजकारण, राजकारण करायला पण जागा आहे. या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पुसायच्या ऐवजी राजकारण करताय. अंबरडा फोडला कधी, 2022 ला सगळं गेलं तेव्हा अंबरडा फोडला. सतखुर्ची गेली तेव्हा अंबरडा फोडला. अरे सगळं गेलं, काय राहिलंय आता. मुंबई बाकी आहे, त्यासाठी आवाज थोडा बाकी ठेवा. मोठा अंबरडा फोडायचा आहे. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, मुंबई ही आपली भारताची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राची राजधानी. 20-25 वर्ष यांनी सत्ता गाजवली. मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं. खड्डे रस्त्यात, खड्डे खड्ड्यात रस्ते. पण या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याबरोबर मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोहल्ल्या मोहल्ल्यात, गल्ली गल्लीमध्ये केला. किती कामं केली तुम्हाला मुंबईची कामं. कारण मुंबई हे आपलं एक आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचं शहर आहे. काल स्वतः प्रधानमंत्री ब्रिटनचे, त्यांनी देखील वाहवा, त्यांच्या लोकांनी वाहवा केली. ते 8-10 वर्षांनी काही अधिकारी आले होते, त्यांचे मंत्री आले होते. ते म्हणाले खूप बदल झालाय मुंबईमध्ये. कोस्टल रोडची आठवण केली, अटल सेतूची आठवण केली, मेट्रोची आठवण केली, सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकले होते. परंतु तुमच्या अंबरडा मला आठवण बरी केली तुम्ही अंबरडाची.